गुरुवारी होणाऱ्या 68व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त औरंगाबाद शहरातील सर्वच शाळा सज्ज झाल्या आहेत। औरंगाबाद येथील धर्मवीर संभाजी विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनाची तयारी पूर्ण झाली आहे। शाळेला रंगरंगोटी करण्यात आली असून शाळेचे मैदान तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे। या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर गीते, मल्लखांब तसेच विविध उपक्रम राबविले जाणार आहेत। 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान अस्तित्वात आले। तेव्हापासून संपूर्ण भारतामध्ये प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो। त्याच अनुषंगाने आज आपण आलेलो आहोत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनाची तयारी ही चालू झालेली आहे। त्याच अनुषंगाने N5 मधील धर्मवीर संभाजीराजे हायस्कूलमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे तयारी केलेली आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत संभाजी चव्हाण आहे जो मल्लखांबामध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेला आहे। तर संभाजी, तुझा उद्या कोणकोणत्या प्रकारची तयारी करणार आहे? मी गेल्या 2 वर्षापासून मल्लखांब खेळतो। मी उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनामध्ये माझा मल्लखांबचा डेमो दाखवणार आहे। तसेच मी मल्लखांबमध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळलेलो आहे। मला प्रशांत जमदाडे आणि राऊत सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे। मी यानंतर उद्याचा डेमो खेळल्यानंतर मी पोलीस आयुक्तालयाला विभागीय पोलीस आयुक्तालयाला खेळण्यासाठी जाणार आहे। सगळ्या शाळांनी आपली तयारी ही पूर्ण केलेली आहे, परंतु धर्मवीर संभाजी हायस्कूल या शाळेचं वैशिष्ट्य खूप काही वेगळं आहे आणि ते आपण या शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, आपल्या शाळेचं नाव संभाजी आहे आणि या नावाप्रमाणेच आपल्या उद्याच्या कार्यक्रमाची आपल्या या शाळेमध्ये जय्यत तयारी सुरू आहे। तर उद्याच्या या कार्यक्रमाचं आपल्या शाळेतर्फे कोणत्या प्रकारे वेगळेपण सादर करण्यात येणार आहे? एकतर तुम्ही आत्ता तयारी पाहिली असेल, मैदानावर पाणी वगैरे टाकून ठेवलेलं आहे आणि उद्याचा विशेष कार्यक्रम म्हणजे आमच्या NCCचं संचालन असतं। अत्यंत देखणं, कदाचित मला असं वाटतं सिडको हडकोतल्या शाळांमध्ये माईट बी युनिक असं संचलन आहे आमच्या शाळेचं। आणि दुसरं वैशिष्ट्य असं की उद्या आम्ही, तुमचा विश्वास बसणार नाही, थोडंसं शॉक बसल्यासारखं होईल, पण आम्ही एक इथल्या स्मशानजोगीतला जो स्मशानजोगी जो एक अत्यंत मोठं समाजाचं काम करतो, समाजाचं दायित्व त्याच्या खांद्यावर आहे। तर तो असा हा समाज जो मसनजोगी हा एक मोठं काम करतो, तर त्यालासुद्धा समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही उद्याच्या ध्वजारोहणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आम्ही पाचारण केलेलं आहे। याचं कारण असं आहे की एकतर तो एक आमचा पालक आहे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो स्मशानामध्ये राहतो आहे आणि अशा या व्यक्तीचा मुलगा 3य क्रमांकावर वर्गातून येतो, हा एक भाग झाला। म्हणजे मला आश्चर्य याचं वाटलं की तो इतक्या स्मशानामध्ये राहूनसुद्धा अत्यंत शुद्ध स्वच्छ जागेमध्ये राहतो आहे। दुनिया बदलती है या नाही मालूम नाही आहे, खुद बदलो दुनिया अपने बदल जाती है, अशा भावनेतून आमचे सगळे कर्मचारी अशा दृष्टिकोनातून आम्ही सगळे कामं करतो। धर्मवीर संभाजी विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आणि तो संस्कार हा रुजवण्यासाठी आमचा सगळा खटा होतो। मडे झाकून या करती पेरणी या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे स्मशानभूमीमध्ये काम करून आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल असलेली आस्था आणि ओढ एका सामान्य माणसाच्या कार्यातून आपल्याला दिसून येते। संभाजी हायस्कूलने एक समाजासमोर एक मसनजोगी माणसाला ध्वजारोहणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून एक समाजासमोर नवा आदर्श निर्माण केलेला आहे। कॅमेरामन बाळासाहेब टकलेसोबत संदीप शिंदे, AIN न्यूज, औरंगाबाद।